वयाच्या 60 नंतर सकाळी उठल्यावर तुम्हाला असे वाटतंय का की तुमच्या शरीरामधील सर्व ऊर्जा आता संपली आहे? तुम्ही त्या विचित्र न थांबणाऱ्या आळशीपणाच्या भावनेशी सध्याला झुंजत आहात, जो तुम्हाला दिवसभराच्या कामापासून तुम्हाला रोखू लागला आहे? जर उत्तर तुमचं हो असेल तर हा फक्त साधासुद्धा कमजोरी नाही, साधासुद्धा थकवा नाही, साधीसुधी चक्कर नाही, तर तुमच्या शरीरामध्ये पुढे जाऊन गंभीर परिणाम, गंभीर वेगळा मोठा आजार होण्याची शक्यता या ठिकाणी आहे। जर तुम्ही या आजाराला वेळीच रोखले नाही तर पुढे जाऊन तुमच्या पायातील ताकद पूर्णपणे संपणार आहे आणि शरीरामधील सर्वच्या सर्व नसा दुखणे या ठिकाणी चालू होणार आहे आणि एक वेळ अशी येईल की तुम्हाला चालणे सुद्धा कठीण होऊन जाईल। त्यामुळे आज आम्ही एक चमत्कारिक सत्य या व्हिडिओच्या माध्यमातून आता उघड करणार आहोत, जे आरोग्य तज्ञ लोकांसोबत सहसा शेअर करत नाहीत। तुमचे वय काही असू द्या, 60 असू द्या किंवा त्याहून तुम्ही मोठे असू द्या, आता काळजी करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही। आपण 2 अविश्वसनीय, स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेल्या 2 पदार्थाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चा करणार आहोत, जे तुमच्या कमकुवत झालेल्या शरीराला 25 वर्षाच्या मुलाप्रमाणे शक्ती आणि चैतन्य अगदी 4 ते 5 दिवसांमध्येच या ठिकाणी तुम्हाला देणार आहे। तुम्ही आता तरुण वयामध्ये ज्याप्रमाणे तुमच्या नसामध्ये ताकद होती, ज्याप्रमाणे तरुण वयामध्ये तुमच्या पायामध्ये ताकद होती, तर ती पुन्हा जिवंत करतील असे 2 आता महागडी उपचार अजिबात सांगणार नाही बरं का। एकदम नवीन, तुम्हाला एकदम स्वस्त मध्ये, एकदम तुम्हाला रुपये सुद्धा खर्च येणार नाही असे उपाय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। तुमच्या स्वयंपाकघरातीलच एका साध्या डब्यात लपलेले हे 2 नैसर्गिक शस्त्रे दीर्घकालीन अशक्तपणा, स्नायू दुखणे, जुनाट आजार, पायामध्ये ताकद नसेल, तसेच कमजोरी जाणवत असेल, नसा दुखणे असेल, तर सर्व काही तुम्हाला या ठिकाणी दूर करण्यास आता मदत या ठिकाणी करणार आहे। आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला आज या ठिकाणी एक साधा प्रश्न विचारणार आहोत। तुम्ही तुमच्या शारीरिक आरोग्याबद्दल खरोखर या वयामध्ये समाधानी आहात का? रात्रीच्या पूर्ण गाढ झोपेनंतर तुम्ही सकाळी उठल्यावर अंथरुणातून उठता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये एक विचित्र सुन्नता तुम्हाला या वयामध्ये जाणवू लागली आहे का? तुम्हाला असे वाटतंय का तुमच्या महत्त्वाच्या अवयवांनी विश्रांती घेण्याऐवजी रात्रभर कठोर परिश्रम केल्यासारखं तुम्हाला सकाळी उठल्यावर वाटतंय का? आणि परिणामी तुमचे हातपाय सकाळी उठल्या उठल्या जड दगडासारखे वाटतायत का? प्रत्येक क्षणी एक भयानक आळस तुमच्या शरीरामध्ये दडून बसलाय असं तुम्हाला वाटतंय का? तुमचा दिवस सुरू करण्याची मूलभूत इच्छाही हिरावून घेतो। तुमच्यासोबत नियमितपणे काहीतरी वाईट या वयामध्ये घडतंय का? कारण या वयामध्ये तुमचं शरीर अजिबात तुम्हाला साथ आता देईना झालंय। तुम्हाला तुमच्या शरीरात सतत सौम्य आणि तीक्ष्ण वेदना जाणवत आहेत का? तुमच्या सांधे किंवा गुडघ्यामध्ये वेदना, कडकपणा या ठिकाणी येतोय का? वारंवार स्नायू पेटके किंवा ताण तुमचे दैनंदिन जीवन त्रासदायक बनवत आहे का? तुम्हाला अविश्वसनीय शक्ती, अशक्तपणाचा त्रास होतोय का? जिथे तुमची सर्व ऊर्जा निघून गेली आहे असं तुम्हाला दिसतंय का? तुम्हाला थोडेसे काम करण्याची इच्छा अजिबात या वयामध्ये होत नाही। स्थिर बसूनही तुम्हाला चक्कर येते, थकवा जाणवू लागतो। त्या ठिकाणी सर्वात भयानक म्हणजे तुमचे हात आणि पाय कधी कधी त्या ठिकाणी सुन्न होतात, मुंग्या येऊ लागतात, जणू काही रक्ताभिसरण किंवा संवेदना थांबल्या आहेत। त्या त्रासदायक मुंग्या येणे किंवा सुन्नपणामुळे चालणे देखील आता कमी होऊ लागले, पायात ताकद नसल्यागत झाले। तुम्हाला तुमच्या स्नायूमध्ये सतत तीव्र वेदनादायक ताण जाणवतोय का? जर यापैकी एकही भयानक लक्षण तुमच्या शरीरामध्ये आता घर करून बसलेलं असेल तर तुम्ही आता बरोबर त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये आला आहात आणि तुम्हाला या ठिकाणी सर्व आयुर्वेदिक माहिती या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेल्या या ठिकाणी सर्व माहितीपैकी आता पहा, तुमच्या शरीरातील वर्षानुवर्षे सुरू असलेल्या गंभीर समस्येचे आता त्या ठिकाणी लक्षण तुम्हाला आता बंद होणार आहे आणि एक नवं चैतन्य आणि तुम्हाला तुमच्या पेशींची सर्व काही जे काय आता तुम्हाला नसामध्ये तुमच्या ताकद संपलेली आहे ती परत तुम्हाला आणण्याचं काम करणार आहे। तुमच्या अकाली वृद्धत्व आणि असाध्य आजारांकडे ढकलत आहे। तुमच्या अंतर्गत प्रणालीला किती प्रमाणात पोषणाची कमतरता किंवा नुकसान झाले याची तुम्हाला कधी त्या ठिकाणी यामध्ये वयामध्ये जाणीव झाली नाही। पण निराश तुम्ही अजिबात होऊ नका। या शारीरिक बिघाडातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला हजारो रुपये मोठ्या रुग्णालयात खर्च करण्याची अजिबात गरज नाही।
तसेच तुम्हाला कोणत्याही गुंतवणुकीच्या दुष्परिणामांना बळी पडणाऱ्या उपचारांचा अवलंब करण्याची सुद्धा अजिबात या ठिकाणी गरज नाही। विश्वास ठेवा, तुमच्या स्वयंपाकघरातीलच पडलेले फक्त 2 घटक, हो लक्षात ठेवा, फक्त 2 अतिशय साधे आणि जवळजवळ मोफत घटक तुमच्या कमकुवत आजारी शरीराला पुन्हा एकदा 25 वर्षाच्या तरुणाई इतकी ताकद देऊ शकतात। या 2 घटकांचे सर्वात क्रांतिकारी वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही परदेशी रसायनांनी भरलेल्या आता प्रयोगशाळेत तयार केलेले नाही आहेत। ते प्रत्येक भारतीय घरात सहज उपलब्ध होतात आणि ते अगदी कमी किमतीत खरेदी करता येतात। त्यांच्यात लपलेले नैसर्गिक उपचार शक्ती कोणत्याही आधुनिक टॉनिक किंवा औषधापेक्षा खूप या ठिकाणी मोठं असणार आहे। त्यांच्यात तुमच्या शरीरातील आतून पुनर्जीवित करण्याची शक्ती आहे। तुमचं वय किती पण असू द्या, हे दोन्ही आता सांगितलेले आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेले दोन्ही घटक एकत्रितपणे तुमचा हरवलेला उत्साह, अदम्य ऊर्जा आणि ताजीपणाची लाट परत एकदा आणू शकतात, जी तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम दिवसामध्ये परत आणेल। आणि ही काही जादूची कल्पना नाही, तर निसर्गाच्या अन्नशक्तीचे आता विज्ञान आहे, जे 2 घरगुती उपाय तुमची पचनसंस्था मजबूत करतील, तुमच्या शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जेचा नूतन प्रवाह करतील, अशक्तपणा घालवतील, पायामध्ये ताकद आणतील, तसेच कमजोरी या ठिकाणी जी गेल्या तर ती परत आणतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या नसामध्ये तुमचं दुखणं आहे तर ते परत आणण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मदत करतील। त्यामुळे आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेले कोणते असे 2 पदार्थ आहेत जे तुम्हाला तात्काळ या ठिकाणी पाहायचं आहे। आणि ही जी माहिती आहे तर ती 100 वर्षाच्या आधी जुन्या लोकांनी आयुर्वेदामध्ये लिहून ठेवले आहे। त्यामुळे सर्वांनी आता नेमकं तुम्हाला कोणते पदार्थ आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेत आणि या पदार्थांचा वापर कसा करायचा, याचं नेमकं वेळ काय आहे, याचं नेमकं प्रमाण काय आहे, सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कमजोरी आता तुमची गायब होणार आहे। नसामधील दुखणं या ठिकाणी तात्काळ आता तुमचं थांबणार आहे। आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेल्या या 2 पदार्थांचे नियमित सेवन तर तुम्ही सेवन जर केलं तर शारीरिकदृष्ट्या बदल घडवून आणणार आहे, ज्यामुळे तुम्ही आता सकाळपासून रात्रीपासून थकवामुक्त, आनंदी, सक्रिय राहाल। जर तुम्ही योग्य पद्धतीच्या गुप्त मंत्राचे या पालन करून दररोज हे 2 घटक खाण्यास जर सुरुवात केला तर तुमच्या शरीरात वर्षानुवर्षे लपलेले जुनाट आजार देखील हळूहळू या ठिकाणी आता पळून जातील। तुमच्या रक्तात, पेशीमध्ये जमा होणारे हानिकारक कचरा किंवा विषारी पदार्थ देखील आपोआप काढून टाकले जातील। कमकुवत झालेले आणि निर्जीव झालेले शरीराचे भाग त्यांचे चैतन्य परत या ठिकाणी मिळवण्यास आता मदत होईल। शिवाय तुमच्या शरीरात ज्या आवश्यक जीवनसत्व, खनिजे, प्रथिने तीव्र कमतरता जी होती तर ती हळूहळू आता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने भरून निघतील। आता प्रश्न असा आहे की हे 2 घटक नेमकं कोणते आहेत, ही जीवनशैली आता नेमकं कशा पद्धतीने होणार आहे, जीवनदायी औषधे कशी घ्यावेत, कधी घ्यावेत आणि तुमचे गमावलेले आरोग्य पुनर्निश्चित करण्यासाठी कोणते डोस घ्यावेत, मी आज तुम्हाला या चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक घटकांचे संपूर्ण तपशीलवार आणि प्रभावी तत्वे या ठिकाणी शेअर करणार आहेत। त्यामुळे कृपया थोडा थांबून तर तुम्ही आहात त्या ठिकाणी अधिक वेळ न घालवता प्रथम चमत्कारी घटकाबद्दल या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न आता करणार आहोत। त्याच्या योग्य वापराचे गुप्त सूत्र या ठिकाणी जाणून घेऊया। पहिला घटक आहे मनुका। आता बघा, किंवा त्याला रेझिन सुद्धा म्हटलं जातं। सामान्य मनुका, ज्याला बहुतेक लोक मिठाई किंवा पुडिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामान्य सुकामेव्यासारखी समजतात, तथापि असे काही प्रकार आहेत ज्यामध्ये विशेष शक्ती अनेक मनुक्यामध्ये असतात। काही मनुके गडद तपकिरी रंगाचे असतात तर काही आकाराने थोडे मोठे असतात आणि त्यांना मनुका म्हणून ओळखले जाते। पण काळजी करण्याची गरज नाही। जर तुमच्याकडे सामान्य पिवळे, हलके सोनेरी तपकिरी मनुके असले तरी योग्यरित्या नियमितपणे खाण्यास सुरुवात करा। काय त्याचं योग्य आहे आणि त्या ठिकाणी किती खायचं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। शरीरासाठी कमी प्रभावी ठरणार नाही, तर योग्य प्रमाणात खाल्लं तरच याचा वापर चांगला होईल आणि शरीर मजबूत होईल। तर बघा, मनुक्याचं प्रमाण किती आहे, कसं खायचं आहे, यामुळे कशी ताकद वाढत्या नक्की बघा। तसेच अजून तुम्हाला पुढचा एक पदार्थ सांगणार आहे, तो जर यामध्ये नाही खाल्ला तर तुम्हाला फायदा होणार नाही। त्यामुळे पुढचा सुद्धा पदार्थ बघायचा आहे। परंतु मनुक्याबद्दल ही महत्त्वाची माहिती काय आल्या बघा। या ठिकाणी बघा, आता मनुक्याचे सेवन आता तुम्ही करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे मी लवकरच तुम्हाला पुढे सांगणार आहे।
अविश्वसनीय तपशीलवार समजावून सांगेन, पण त्याआधी लहान दिसणाऱ्या वस्तूंमध्ये लपलेले अविश्वसनीय औषधी गुणधर्म समजून घेणे महत्त्वाचे आहे. मानसिक ताण आणि चांगली झोप यासाठी एक नैसर्गिक उपाय जर तुम्हाला वारंवार जर पाहिजे असेल, तर मानसिक ताण जर सारखं येत असेल, तुमचे मन सतत असह्य दबावाखाली असेल, तर क्षुल्लक गोष्टीबद्दल काळजी तुम्ही करत असाल आणि ते हळूहळू वाढत जाईल, ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थ आणि चिंताग्रस्त वाटेल. हे अपूर्ण झोपेसह तुमच्या शरीराचे हार्मोनल संतुलन बिघडल्यासारखे स्पष्ट जर लक्षण असेल, तर अशा परिस्थितीत मनुका हा अशक्तपणा त्या ठिकाणी कमी होण्यासाठी म्हणजे रक्ताची कमतरता आणि आता रक्ताभिसरणाची एक नैसर्गिक आणि अत्यंत प्रभावी उपाय या ठिकाणी आता असणार आहे. मनुका लोह तांब्याने समृद्ध असतात, जे अशक्तपणा कमी करण्यास आणि नवी आता रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात. हे एक नैसर्गिक रक्तनिर्मिती करणारे टॉनिक आहे. ते हळूहळू आणि स्थिरपणे तुमच्या रक्ताची पातळी सुधारते. तुमच्या हातापायामध्ये त्या ठिकाणी सुन्नपणा आणि अशक्तपणा जो आलाय तर तो कमी करते. आता 3 नंबरचे कार्य काय करते बघा. आता बघा, आता रक्तदाब मनुक्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी सुवर्ण खनिज मानले जातात. हे पोटॅशियम तुमच्या शरीरातील पेशीतील आता पाण्याची पातळी आणि रक्तदाब योग्यरित्या नियंत्रित करते. जर तुम्ही दररोज योग्य पद्धतीने मनुके खाल्ले, तर तुमचे हृदय त्या ठिकाणी गती सामान्य आणि स्थिर राहते. उच्च रक्तदाब यासारख्या अनेक गंभीर हृदयांशी संबंधित आजारापासून तुम्ही स्वतःचे रक्षण करू शकता. नंबर 4, आता पचन आणि दीर्घकालीन बद्धकोष्ठता यांना वारंवार आतड्यासंबंधी हालचाल होते, त्यासाठी मनुके हे निसर्गाने दिलेले रामबाण या ठिकाणी टॉनिकपेक्षा अजिबात या ठिकाणी कमी नाही आहे. मनुका केवळ तुमचे पचन सुधारत नाही, तर त्यातील नैसर्गिक तंतू एका मजबूत स्पंजसारखे काम करतात. ते आता आतड्यामध्ये साचलेली अशुद्धता किंवा कचरा बाहेर काढतात. परिणाम पोट त्या ठिकाणी अतिशय सहज आणि आरामदायक पद्धतीने स्वच्छ होते, ज्यामुळे तुमचा दिवस ताजेपणाने भरतो. त्याच्या अल्कधर्मी गुणधर्मामुळे ते पोटातील जास्त गॅस आणि आम्लता शांत करण्यास देखील मदत करतात. मनुका ही खरोखरच नैसर्गिक देणगी आहे, जे हळूहळू शरीरातील त्या ठिकाणी कमकुवतचे मूळ कारण म्हणजे त्या ठिकाणी पौष्टिक कमतरता दूर करते. आता आपण आणखीन एक घटकाबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत, जो मनुकासोबत एकत्र जर केला तर तुमच्या शरीराची शक्ती दुप्पट किंवा तिप्पट या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. या दोघांचे मिश्रण एक अजिंक्य आरोग्य युक्ती होणार आहे. दुसरा घटक म्हणजे शेंगदाणे. आता शेंगदाणे कशा प्रकारे खायचेत, कोणत्या प्रकारचे शेंगदाणे खायचेत हे सुद्धा आपण पाहून घेऊया. आता बघा, शेंगदाणे म्हणजे पौष्टिकतेचे एक अविश्वसनीय भांडार आहे. तुम्हाला ते बाजारात विविध आकारात सहजपणे मिळू शकतात. आरोग्य तज्ज्ञ नेहमीच या ठिकाणी सांगतात, आता लहान शेंगदाणे खरेदी करण्याची शिफारस करतात, कारण गुप्त आरोग्य विज्ञानानुसार लहान शेंगदाण्यामध्ये जीवनावश्यक ऊर्जा आणि पोषक तत्वांचे प्रमाण सर्वाधिक असते. ते आरोग्यासाठी सर्वाधिक आता प्रभावी असतात. कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेंगदाण्यासारख्या स्वस्त घटक इतका शक्तिशाली कसा काय आहे, परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की त्याचे पौष्टिक मूल्य बदाम, अक्रोड आणि काजू यासारख्या महागड्यापेक्षाही शेंगदाण्यामध्ये आता या ठिकाणी जास्त असते. ते अदम्य ऊर्जा आणि या ठिकाणी आता सहनशक्ती आणि प्रथिनांचे या ठिकाणी भांडार आहे असं म्हटले. शेंगदाण्यामध्ये अपवादात्मकपणे संतुलित प्रथिने आणि निरोगी चरबी तर ते आहे. आता जे शरीरात ऊर्जा निर्मितीची थेट योगदान देतात, त्यामध्ये असलेले फायबर तुमची पचनसंस्था मजबूत करते, हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचे नियमित सेवन तुमच्या स्नायूंना मजबूत करण्यास मदत करते, थकवा दूर करून संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा प्रदान करते. ज्यांचे आता वयानुसार तुमच्या त्या ठिकाणी कमकुवत हाडे होतात, त्यांच्यासाठी हे उत्कृष्ट आहे. दुसरे म्हणजे हाडांच्या संरक्षणासाठी देखील आणि कॅल्शियम शोषण्यासाठी देखील हे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला नेहमीच गुडघ्याच्या सांध्यात विचित्र तीव्र वेदना होत असतील, पाठीत असहाय्य त्या ठिकाणी वेदना होत असतील, तर तुमचे दात कुमकुवत होत असतील, तुम्हाला त्या ठिकाणी सेल संपल्यासारखं वाटत असेल, तसेच वृद्धत्वाचे सामान्य लक्षण हे तुम्हाला जर असेल, तर तुम्ही या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरामध्ये आता पाठवलेला हा शेवटचा SMS असू शकतो. तुमच्या हाडामध्ये कॅल्शियमचा साठा आता जवळजवळ शून्य झालाय. तुम्हाला कदाचित माहिती नसेल की निसर्ग आणि शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात नैसर्गिक कॅल्शियम आणि फॉस्फरस भरले आहे, जे तुमच्या कुजणाऱ्या हाडांना पुन्हा स्टीलसारखे मदत करण्यास मदत करते. परंतु शेंगदाणा कोणत्या प्रकारचा घ्यायचा आहे व कशा पद्धतीने खायचा आहे नक्की पहा.
या बघा, शेंगदाणा म्हणजे जादू हे आहे, तर यामध्ये खनिज घटकात मोठी वाढ असते। शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियम भरपूर असते। मॅग्नेशियम आपल्या शरीराच्या अंतर्गत क्रियाकल्पांचा मूकनायक, खनिजांचा मुख्य नियंत्रक आहे। या घटकाशिवाय तुम्ही कितीही कॅल्शियम खाल्ले तरी सुद्धा शरीर योग्यरित्या शोषू शकणार नाही। याचा अर्थ असा की शेंगदाणे एकाच वेळी खाल्ल्याने तुमच्या कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते। त्या कॅल्शियमच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या मॅग्नेशियम शोषणाची गुरुकिल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॅग्नेशियमची कमतरता देखील पूर्ण होते। मज्जासंस्था आणि मेंदू या तिन्ही संस्थांचे शोषण करते। जे मॅग्नेशियम केवळ हाडांसाठी नाही तर मज्जासंस्थेसाठी देखील, आता तुमची नसा न्यूरोसाठी देखील एक अपरिहार्य इंधन म्हणून या ठिकाणी प्रदान करते। आपल्या मेंदूने आपल्या विविध भागांना पाठवलेले जलसंदेश किंवा विद्युत सिग्नल म्हणून मजबूत क्रिया ठेवण्यास ते महत्त्वाची भूमिका बजावते। म्हणून स्नायूंच्या आता कमकुवतपणावर, मज्जासंस्थू अडथळ्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यावर किंवा पायाच्या नसांना सूज येणे यासारख्या वेदनादायक आता आजारांवरही या स्थितीत शेंगदाण्याचे सेवन अविश्वसनीय प्रभाव ठरले आहे। परंतु शेंगदाणा हा कोणता असला पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। बाजारामध्ये जो देशी या ठिकाणी घुंगरू शेंगदाणा मिळतो तर तोच या ठिकाणी तुम्ही घ्यायचा आहे। बाकी शेंगदाणे जर तुम्ही घ्यायला तर ते इतकी जास्त ताकद त्यामध्ये नसते। त्यामुळे लाल कलरचा देशी घुंगरू शेंगदाणा तुम्हाला घ्यायचा आहे। यामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद असते, ज्यामुळे शरीरातील कॅल्शियम वाढते, पायातील त्या ठिकाणी ताकद वाढण्याची शक्ती यामध्ये असते। तुम्हाला आरोग्याविषयी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।